Students, today we study Living World MCQs, multiple choice questions which are useful for NEET UG exam. Our first MCQ, growth in living organism. Options are is from outside, is from inside. Third option, both A and B, and does not takes place. ग्रोथ आपण काय सांगितली होती बघा, तर जी ग्रोथ इनसाइड म्हणजेच इंटरनल मेटाबॉलिझम केल्यानंतर होते त्याला म्हणायचं ग्रोथ. म्हणजेच ऑप्शन येणार आपला इज फ्रॉम इनसाइड. नेक्स्ट आहे MCQ, IBG इज सिच्युएटेड ॲट. फर्स्ट ऑप्शन क्यू, हॉवर्ड, त्यालाच आपण हावडा असं पण म्हणतो, लखनौ अँड जोधपूर. बघा IBG म्हणजेच इंडियन बॉटनिकल गार्डन आहे आणि हे इंडियन बॉटनिकल गार्डन हॉवर्ड म्हणजेच हावडा इथं स्थित आहे आणि तिथं 15,000 पेक्षा जास्त प्लांट स्पेसीज आपल्याला कलेक्ट केलेल्या बघायला मिळतात. नेक्स्ट MCQ आहे थर्ड MCQ, विच ऑफ द फॉलोइंग एनिमल इज युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड. म्हणजे खालीलपैकी कोणते ॲनिमल्स स्टफ केले जातात की ज्यांच्यामध्ये पूर्णपणे प्रिझर्वेशन केलं जातं, ज्यांच्यामध्ये आतमध्ये भुसा भरला जातो आणि ते प्रिझर्व केले जातात. मग आपण ह्याच्या आधी बघितलेलं म्युझियममध्ये काय असतात किंवा तुमच्या बायोच्या लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा आपल्याला काही बॉटलमध्ये किंवा काही स्पेसिमन्स आपल्याला प्रिझर्व केलेले बघायला मिळतात. पण जर स्पेसिमन्स मोठे असतील आकारानं तर आपण ते छोट्या बॉटल्समध्ये वगैरे प्रिझर्व करू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांना आपल्याला स्टफ करावं लागतं आणि मग प्रिझर्व करावं लागतं. मग एक्झाम्पल्स ह्यातले जे ऑप्शन्स आहेत, पहिलं ऑप्शन आहे लार्ज बर्ड्स, सेकंड ऑप्शन आहे मॅमल्स, थर्ड आहे स्मॉल लिझार्ड आणि लास्ट ऑप्शन आहे बोथ A अँड B. मग मोठ्या आकाराचे पक्षी आणि मोठ्या आकाराचे जे मॅमल्स आहेत त्यांना आपण काय करू शकतो, अशा प्रकारे स्टफ करू शकतो आणि मगच प्रिझर्व करू शकतो. त्यामुळं ऑप्शन येणार आपला बोथ A अँड B. फोर्थ MCQ आहे झूलॉजिकल पार्क्स आर प्लेसेस फॉर. झूलॉजिकल पार्क याचाच अर्थ की ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स पाळले जातात आणि त्यांचं स्टडी केला जातो, तसंच त्यांचे जे एंडेंजर्ड स्पेसीज असतील त्या एंडेंजर्ड स्पेसीजचा अभ्यास करून त्यांना तिथं वाढवलं जातं. बघा ऑप्शन आहे वाईल्ड ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स, वाईल्ड प्लांट्स अँड एंडेंजर्ड क्रॉप्स. ऑप्शन येणार वाईल्ड ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी तर येणार नाहीत, वाईल्ड प्लांट्स येणार नाहीत कारण प्लांट्स हे बॉटनिकल गार्डनमध्ये असतात आणि एंडेंजर्ड क्रॉप सुद्धा बॉटनिकल गार्डनमध्ये ग्रो केले जातात. ऑप्शन येणार फर्स्ट वाईल्ड ॲनिमल्स. नेक्स्ट MCQ आहे मोनोग्राफ्स कंटेन्स द इन्फॉर्मेशन ऑफ. मोनोग्राफ्समध्ये तुम्हाला सांगितलंय की मोनो म्हणजे सिंगल, कोणत्याही एकाच टॅक्झॉनचा इथं स्टडी केला जातो. मग त्याचं एक्झाम्पल किंवा त्याचे जे MCQचे आन्सर्स आहेत, ऑप्शन्स आहेत जीनस, स्पेसीज, फॅमिली अँड एनी वन टॅक्झॉन. ह्याचा आन्सर येणार आहे एनी वन टॅक्झॉन. कोणताही एकच टॅक्झॉन घेतला जाणार आहे आणि त्याचा स्टडी या मोनोग्राफमध्ये केला जातो. त्यामुळे ऑप्शन येणार आपला D, एनी वन टॅक्झॉन. नेक्स्ट MCQ आहे लाईव्ह स्पेसिमन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर फाउंड इन. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव बघायला मिळतील. मग आपण जर बघितलं तर काही वेळेला म्युझियम, पहिलं ऑप्शन आहे बघा हार्बेरिया. आपण हार्बेरियम म्हणजे काय बघितलं तर एखादं झाड असेल किंवा त्याची फांदी असेल, पानांचा प्रकार असेल, फुलांचा प्रकार असेल तर तो आपण एखाद्या शीटमध्ये घालून त्याला प्रेस करतो आणि मग ड्राईड अँड प्रिझर्व करतो. मग त्या ठिकाणी लाईव्ह स्पेसिमन्स असणार नाहीत. म्युझियममध्ये सुद्धा लाईव्ह स्पेसिमन्स असणार नाहीत. म्हणजेच ऑप्शन आपला येणार आहे झूलॉजिकल पार्क, ज्यामध्ये वाईल्ड ॲनिमल्स असतील आणि बॉटनिकल गार्डनमध्ये एंडेंजर्ड प्लांट असतील किंवा वाईल्ड प्लांट, मेडिसिनल प्लांट सुद्धा समाविष्ट असणार आहेत. ऑप्शन येणार आहे C. नेक्स्ट MCQ आहे
NBRI is situated in. NBRI म्हणजेच नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. हे जे इन्स्टिट्यूट आहे ते 330 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि त्याचं जे ठिकाण आहे ते आहे लखनौ. आपले जे आधीचे ऑप्शन्स आहेत बघा, कोलकाता, दिल्ली आणि जोधपूर, या ठिकाणी हे बघायला मिळणार नाही, तर लखनौमध्ये आपल्याला हे NBRI बघायला मिळतं. त्यामुळे ऑप्शन येणार बी, लखनौ. नेक्स्ट आहे हर्बेरियम शीट प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन ऑफ. आपण जे हर्बेरियम शीट केलेली आहे किंवा केलेली बघितली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे, माहिती सगळी लिहायची आहे. कलेक्टर्स नेम असेल, त्या प्लांटची फॅमिली असेल, त्या प्लांटचं लोकल नेम असेल, आणखीन आपण कलेक्ट केलेली डेट असेल किंवा काही आपण पिक्युलरिटीज म्हणजे त्याचे काही स्पेसिफिक कॅरेक्टर सुद्धा त्या प्लांटचे तिथे लिहिणार आहोत. त्यामुळे ऑप्शन आपला येणार आहे ऑल ऑफ दीज, म्हणजेच ऑप्शन डी. नेक्स्ट MCQ आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. मुद्दामून इथं नॉट जो लिहिलेला आहे तो पूर्णपणे कॅपिटलमध्ये लिहिला असेल. खालील 4 वाक्य आपल्याला दिलेली आहेत आणि त्या 4 वाक्यांमधलं कोणतं तरी एक सेंटेन्स हे किंवा एक स्टेटमेंट हे इनकरेक्ट म्हणजे चुकीचं आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. नॉटच्या खाली मुद्दामून तुम्हाला रेड कलरनं अंडरलाईन करून दाखवलेली आहे बघा. फर्स्ट MCQ आहे, फर्स्ट ऑप्शन आहे हर्बेरियम शोज ड्राईड, प्रेस्ड अँड प्रिझर्व्ड प्लांट स्पेसिमन्स. करेक्ट स्टेटमेंट आहे, हर्बेरियममध्ये ड्राईड, प्रेस्ड अँड प्रिझर्व्ड प्लांट स्पेसिमन्स बघायला मिळतात. सेकंड ऑप्शन आहे बॉटॅनिकल गार्डन हॅव कलेक्शन ऑफ लिव्हिंग प्लांट फॉर स्टडी. बॉटॅनिकल गार्डनमध्ये लिव्हिंग प्लांट्सच फक्त बघायला मिळतात. बरोबर सेंटेन्स आहे. थर्ड आहे अ म्युझियम हॅज कलेक्शन ऑफ फोटोग्राफ्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्युझियममध्ये फक्त प्लांट्स आणि ॲनिमल्सचे फोटोग्राफ्स असतात. तर विचार करून बघा, फोटोग्राफ्स नसतात, काही वेळेला त्याचे हर्बेरियमसुद्धा ठेवलेले असतात किंवा त्यांचे ड्राईड प्लांट्ससुद्धा ठेवलेले असतात आणि इन्सेक्ट किंवा ॲनिमल्स असतील त्यांच्यामध्ये स्टफ्ड ॲनिमल्स असतात किंवा प्रिझर्व बॉटलमध्ये फॉर्मॅलिन घालून प्रिझर्व केलेले ॲनिमल्ससुद्धा बघायला मिळतात. म्हणजे आपला थर्ड ऑप्शन जो आहे त्याच्यावरती आपण थोडासा पुन्हा विचार करूया. ऑप्शन डी आहे बघा, अ की इज अ टॅक्झॉनॉमिक एड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे की हे टॅक्झॉनॉमिक एड आहे की ज्याच्यामुळे आपण स्पेसीज आयडेंटिफाय करू शकतो. मग आपलं जे ऑप्शन येणार नॉट अ करेक्ट म्हणजेच इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, लास्ट आपला MCQ आहे बॉटॅनिकल गार्डन अँड झूलॉजिकल पार्क हॅव. बॉटॅनिकल गार्डन आणि झूलॉजिकल पार्कमध्ये काय असेल, तर पहिला ऑप्शन आहे बघा कलेक्शन ऑफ एंडेमिक लिव्हिंग स्पेसीज ओनली. एंडेमिक म्हणजेच त्या ठिकाणी नेहमी सतत आढळणारे. सेकंड आहे कलेक्शन ऑफ एक्झॉटिक लिव्हिंग स्पेसीज ओनली. थर्ड आहे कलेक्शन ऑफ एंडेमिक अँड लिव्हिंग स्पेसीज आणि लास्ट आहे कलेक्शन ऑफ लोकल प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर झूलॉजिकल पार्क आणि बॉटॅनिकल गार्डनमध्ये कलेक्शन पहिला ऑप्शन आहे बघा आपला कलेक्शन ऑफ एंडेमिक लिव्हिंग स्पेसीज ओनली. लिव्हिंग एंडेमिक ह्याचाच अर्थ काय असणार आहे, नेहमी आपल्याला सापडणारे जे आहेत त्यांना आपण काय म्हणतोय एंडेमिक. मग ह्याच्यात एक्झॉटिक ह्याचा अर्थ परदेशी म्हणजे बाहेरच्या देशांमधनं आणलेले, तर ते इथं आपल्याकडे झूलॉजिकल पार्कमध्ये जगणार नाहीत. म्हणजे समजा आपण एखादं इथं झूलॉजिकल पार्क तयार केलं आणि आपल्याला वाटलं की पेंग्विन आणून इथं रेअर करावेत, आपण सांभाळावेत, तर तसे होणार नाही कारण ते कसे आहेत एक्झॉटिक स्पेसीज आहेत. त्यामुळं लोकल प्लांट्स पण नसणार आहेत, तर त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सापडणारे वनस्पती आणि प्लांट्स आपण तिथं रेअर करणार आहोत. ऑप्शन येणार फर्स्ट कलेक्शन ऑफ एंडेमिक लिव्हिंग स्पेसीज ओनली. ओके, थँक्स. प्लीज like, share and subscribe and don't forget to press bell icon to get every updates from the ASJ Bio. Thank you.